आज माझं पिल्लू ना सकाळपासून हातरुणातनं उठलंच नाही. जरा सर्दीत आपण चांगले जाम झाले आणि पुढ्यातनं साबण घेतलं ते खेळायला, पण उठून घ्यायची त्याची काय अजिबातच इच्छा होईना झाल्या. हा काय म्हटलं उठणार नाही, ह्याच्यासाठी ना थोडं म्हणलं घरच्या तांदळाचा भात तरी करावा, खाल्ला तर खाल्ला. म्हटलं एक एक ना हातरून जरा गोड बोलून तरी उचलावं, पण हा काय उचलू देण्यात झालाय. तर का कुरकुरच करत होता. म्हटलं जाऊ दे, परत मग अंगावच टाकलं. त्याला म्हटलं काहीतरी खायला नको, तो बोला चॉकलेटच घेऊन ये. आता पोर आजारी असतात ना की प्रत्येक गोष्ट ना मनासारखंच करावी लागते, नाहीतर मग किरकिर चालू. आणि आज आमचं काम ना सगळं झोपूनच चालू होतं. झोपूनच खायचं, झोपूनच खेळायचं. त्याला म्हटलं थोड्या वेळाने जरा गॅलरीत जाऊन बसावं. आणि समोरच नाही शाळा दिसते ना, जरा शाळा बऱ्यापैकी चांगलीच आहे. मला काही माहिती नव्हती या शाळेबद्दल. आणि आता त्याला इतक्या लांब टाकलं ना, खरंच या जायचा इतका वैतागात यायला लागला ना. आणि आत येऊन बघते तर आमचं महाराज चांगलं उठून बॅटरीवर खेळतं. असं वाटत ना की नक्की आजारी होता की नव्हता. त्याला म्हटलं उठलाय ना तर पटकन सगळी हातरून तरी उचलून घ्यावी. आणि मी ना हातरुणाच्या घड्या घालून ठेवल्या होत्या. त्याला मी बोलले पण होते उचल म्हणून, पण त्यातच ना उचलून ठेवत होता. तसं गुन्हे आहे हो माझं पिल्लू. आता दिसतोय चांगला तरतरीत, पण संध्याकाळी काही ताप येईल काही सांगू शकत नाही ना. म्हणून म्हटलं जाऊ दे, दवाखान्यात न्यायचं झाला. मग पहिली ना सगळी कामं करायलाच घेतलीत. पहिलं कालवण टाकून घेतलं आणि रात्रीला मी मटकीला मोड लावलं होतं, पण ते काही मोड चांगला असं आलंच नाहीत. म्हटलं जाऊ दे, ह्याचंच ना कालवण करून घ्यायचं. मग घरातली सगळी कामं पटकन आवरलीत आणि त्याला पहिलं दवाखान्यात नेला. आणि दवाखान्यात काही जास्त गर्दी नव्हती, थोडीशीच होती. थोड्या वेळ बसून ना मग नंबर आला. त्याला दाखवला आणि आता बाहेर आले म्हटलं ना थोडंफार इकडे तिकडं होतंच हो. मग मुंबई बाजारामध्ये चाले. आता मला घड्याळ घ्यायचं होतं भिंतीवरचं, पण ते काय मला भेटलं नाही. पण आता इथं आले म्हटलं ना काही नाही काहीतरी घ्यावंच लागतं, थोडे आपल्या हात कामं जातात. मग जे घ्यायचं होतं ते राहिलंच म्हणा बाजूला, दुसरंच घेतलं. आणि मग येऊन काउंटरला बिल केलं. चला तर मग आजच्यासाठी एवढंच, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.